नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये अंधश्रद्धेचा कहर पाहायला मिळालाय। मतदानाच्या पूर्वसंध्येला आष्टा शहरात भानामती केल्याचा प्रकार ताजा असतानाच उरण ईश्वरपूर येथील नगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या घरासमोर हा करणीचा प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। एका कागदात काळी भावली आणि करणीचं साहित्य गुंडाळून रात्रीच्या दरम्यान टाकण्यात आल्याचा प्रकार घडला। ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कपिल ओसवाल आणि मनसूर मोमीन हे उमेदवार असून ते राहत असलेला सावकार मशीद परिसरामध्ये त्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला। या घटनेत ईश्वरपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून निवडणुकीतून हा प्रकार झाल्याची चर्चा सुरू असून विरोधी उमेदवारांकडून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय। ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेची नोंद झाली आहे। नमस्ते। काल रात्री 9:15च्या सुमारास आमच्या घरासमोर घराच्या दारात पायरीवर एका अज्ञात व्यक्तीने करणीचा प्रकार केला। ते आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही ते सगळं साहित्य पोलिसांच्या समोर पोलिसांनी बोलवून त्याचा पंचनामा करून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। आणि एवढा घाणेरडा प्रकार करणे हे योग्य नाही। ज्या कोणी व्यक्तीने हे प्रकार केला आहे त्याला मी सांगू इच्छितो, असल्या प्रकारानं आमचं काय वाईट होणार नाही। आणि कुणाच्या करणीनं, कुणाच्या चेटकनं, कुणाच्या तोटक्यानं जर वाईट होत असतं तर एवढं मोठं बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, आपल्याला लोकशाही दिली, त्या लोकशाहीत इलेक्शनचं काय राहिलं नसतं। इलेक्शनच्या काळात हे होणं योग्य नव्हतं। त्यामुळं मला काय त्यांना फरक पडणार नाही, पण समाजात गैरसमज पसरवला जातो आहे। असं करून चिडीनं रडीनं इलेक्शन कोण जिंकत नसतं। तर मला सांगायचं आहे की असले प्रकार परत घडू नये। जय हिंद।